बालमित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म आणि त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म यामध्ये आंतरमध्य आणि परिमध्य कसा काढायचा याविषयी माहिती घेतलेली आहे. आपण आज त्रिकोण रचना याविषयी माहिती घेणार आहोत. त्रिकोण रचना करत असताना म्हणजे विशिष्ट मापाचा दिलेल्या मापांचा त्रिकोण काढण्यासाठी काय करावं लागतं किंवा त्याची रचना कशी करायची याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीची रचना सर्वप्रथम कागदावर काढली जाते. त्या इमारतीची छोटी प्रतिकृती बनवलेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल. त्या रेखाटनाच्या आधारे इमारत बांधणे सोपे जाते. त्याचप्रमाणे कोणतीही भौमितिक रचना करण्यापूर्वी त्या रचनेची कच्ची आकृती काढून घेतल्यास दिलेली रचना करण्यास मदत होते व रचनेतील क्रियांचा क्रम ठरवता येतो. तर याच आधारे आपण आज त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला खालील बाबींची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोन असतात. आता कोणत्याही प्रकारचा त्रिकोण जर काढायचा असेल तर आपल्याला या चारहीपैकी कोणती तरी माहिती असणं गरजेचं आहे. एक तर 3ही बाजूंची लांबी माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण त्रिकोण काढू शकतो. किंवा 2 बाजूंची लांबी व त्या 2 बाजूंच्या मध्ये जो कोन असेल त्या कोनाचे माप, किंवा 2 कोन व त्या 2 कोनांच्या मध्ये जी बाजू आहे त्या बाजूचे माप, किंवा कर्ण व काटकोन करणाऱ्या 2 बाजूपैकी एक बाजू. अशा पद्धतीनं वरील 4 मुद्द्यांच्यापैकी कोणतीही एक प्रकारची माहिती आपल्याला असेल तरच आपण त्रिकोण काढू शकतो. प्रथमतः आपण त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढायचा याविषयी माहिती घेणार आहोत. बालमित्रांनो, त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहत आहोत. यामध्ये त्रिकोण XYZ असा काढा की लांबी XY बरोबर 6 सेमी, लांबी YZ बरोबर 5 सेमी व लांबी XZ बरोबर 5.5 सेमी. आता कोणतीही आकृती काढत असताना आपल्याला प्रथमतः कच्ची आकृती काढावी लागते. कच्ची आकृती काढत असताना कच्ची आकृती शक्य तितक्या चटकन काढावी व योग्य प्रमाणात काढावी. यामध्ये आपण उदाहरण जर पाहिले तर यामध्ये XY ही बाजू सर्वात जास्त लांबीची आहे. त्यामुळं आकृती काढत असतानाही अंदाजे काढूया, पण जी लांबी जास्त आहे ती लांबी जास्त दिसेल अशा पद्धतीची ती आकृती असावी. या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढलेली आहे, त्याला आपण नाव देणार आहोत XYZ. XY ही जास्त लांबीची होती म्हणून आपण या ठिकाणी XY लांब काढलेले आहे व त्याला आपण 6 सेमी असं माप लिहित आहोत. YZचं माप या ठिकाणी 5 सेमी दिलेलं आहे, त्यामुळे YZच्या ठिकाणी 5 सेमी जी माप आहे ती कच्च्या आकृतीमध्ये योग्य प्रकारे लिहून घेऊया. XZचं माप 5.5 सेमी आहे, त्यामुळे XZच्या ठिकाणी 5.5 अशा पद्धतीनं मी लिहून घेत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या कच्च्या आकृतीमध्ये आपण आकृतीला नावं व त्या ठिकाणी योग्य बाजूंना प्रश्नामध्ये दिलेली मापे लिहून घेतलेली आहेत. आता आपण प्रत्यक्षामध्ये आकृती कशी काढायची याविषयी माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढल्यानंतर पक्की आकृती काढत असताना आपण योग्य कृतींचा आणि योग्य पायऱ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जी तळामध्ये बाजू आहे XY ती प्रथमतः काढून घेणार आहे. XYची लांबी 6 सेमी आहे, त्यामुळे मी 6 सेमी लांबीचा या ठिकाणी 6 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढून घेणार आहे. पहिल्या रेषेपासून म्हणजे 0 ठिकाणी मी एक बिंदू घेतलेला आहे आणि 6 सेमी येते त्या ठिकाणी एक मी बिंदू घेतलेले आहे आणि ते दोन्ही बिंदू मी जोडलेले आहेत. 6 सेमी लांबीचा मी रेषाखंड काढलेला आहे. आता याची लांबी 6 सेमी आहे. याचं नाव XY. आता आपण आकृतीमध्ये पाहू शकतो की
एक्स झेडचं जे माप आहे ते 5.5 सेमी आहे. एक्स झेडचं माप 5.5 सेमी आहे आणि त्याच मापाचं मला एक्स झेड काढायचं आहे. त्यामुळे मी कंपासमध्ये 5.5 सेमी लांबी घेणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की पहिल्या रेषेपासून म्हणजे शून्यापासून 5च्या पुढं 5 रेषा 5.5 मी योग्य अंतर कंपासमध्ये घेतल्याची खात्री करून मी एक्स बिंदूवर धातूचं टोक ठेवून मी कंपासच्या सहाय्यानं एक कंस काढून घेणार आहे. आता एक्स झेडच्या मापाचा मी कंस काढला. आता वाय झेडच्या मापाचा देखील कंस काढणं गरजेचं आहे. वाय झेडचं माप या ठिकाणी 5 सेमी आहे. त्यामुळे कंपासमध्ये मी पुन्हा 5 सेमीचं माप घेणार आहे. कंपासमध्ये मी शून्यापासून 5 सेंटीमीटर लांबीचं माप ॲडजस्ट करत आहे. शून्य ते 5 आणि त्याच मापाचा कंपासच्या सहाय्यानं धातूचं टोक वाय बिंदूवरती ठेवून पहिल्या कंसाला छेदून जाणारा एक दुसरा कंस काढत आहे. त्या ठिकाणी त्या दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू आहे तो बिंदू म्हणजेच झेड. तो बिंदू म्हणजेच झेड. आता मी एक्स झेड हा बिंदू एक्स बिंदूशी पट्टीच्या सहाय्यानं आणि झेड हा बिंदू वाय बिंदूशी देखील पट्टीच्या सहाय्यानं जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जो प्रश्न दिलेला होता की त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की ज्यामध्ये एक्स वाय 6 सेमी, वाय झेड 5 सेमी, एक्स झेड 5.5 सेमी, वाय झेड 5 सेमी या मापाचा आपण त्रिकोण रचना केलेली आहे. तर अशा पद्धतीनंच तुम्हाला हे त्रिकोण रचना करता येईल. पुन्हा एकदा आपण पाहूया की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असतात. त्रिकोण काढत असताना प्रथमतः कच्ची आकृती काढून घेणं गरजेचं आहे. कच्च्या आकृतीमध्ये योग्य नावं आणि त्या बाजूला ती मापं लिहिणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण त्रिकोण काढत असताना प्रथमतः तळाकडील बाजू म्हणजे पायाची बाजू काढून घ्यावी. ती काढल्यानंतर कंपासच्या सहाय्यानं पहिल्या बाजूचं माप कंपासमध्ये घेऊन एक कंस काढावा व पुन्हा दुसऱ्या बाजूचं माप कंपासमध्ये पट्टीच्या सहाय्यानं घेऊन पुन्हा दुसरा कंस काढावा. दोन्ही कंस एकमेकांना छेदल्यानंतर त्या छेदनबिंदूला असणारं नाव द्यावं व तो छेदनबिंदू तळाकडील दोन्ही बिंदूंशी पट्टीच्या सहाय्यानं जोडून आपली त्रिकोण रचना पूर्ण होईल. तर बालमित्रांनो, याच रचनेच्या आधारावरती आपल्याला सराव संच 2 सोडवायचा आहे. तर सराव संच 2 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊया. सराव संच 2 सोडवत असताना खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा अशी माहिती दिलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये लांबी AB बरोबर 5.5 सेमी, लांबी BC बरोबर 4.2 सेमी आणि लांबी AC बरोबर 3.5 सेमी. तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. त्यामुळे कच्ची आकृती काढून योग्य नावानं योग्य बाजूच्या ठिकाणी योग्य माप लिहावं व तो त्रिकोण काढायचा आहे. यामध्ये देखील त्रिकोण STU मध्ये लांबी ST बरोबर 7 सेमी, लांबी TU बरोबर 4 सेमी, लांबी SU बरोबर 5 सेमी. अशा पद्धतीनंच आपल्याला त्रिकोण रचना ही देखील करायची आहे. त्रिकोण PQR मध्ये लांबी PQ बरोबर 6 सेमी, लांबी QR बरोबर 3.8 सेमी आणि लांबी PR बरोबर 4.5 सेमी. प्रत्येक प्रश्न सोडवत असताना कच्ची आकृती काढूनच आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आहे. यामध्ये पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. म्हणजे या प्रश्नामध्ये काय करायचं आहे तर पायाची बाजू कच्ची आकृती काढत असताना पायाची बाजू 5 सेमी घ्यायची आहे. म्हणजे आकृती आपण काढली त्रिकोणाची, तर त्रिकोणाची आकृती काढल्यानंतर तळाकडील बाजू 5 सेमीची घ्यायची आहे आणि उरलेल्या दोन्ही बाजू म्हणजे ज्या दोन्ही बाजू असणार आहेत त्या एकाच मापाच्या आहेत. 3.5 सेमी असलेले समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान असतात.
तर वरतीच्या दोन बाजू काढायच्या आहेत, त्या दोन्हींचं माप आपल्याला 3.5 सेमीच घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3, बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता या ठिकाणी तिन्ही बाजू एकाच मापाच्या आहेत, त्यामुळे प्रथमतः आपल्याला तळातील बाजूची म्हणजे तळातील बाजू ही 6.5 सेमी काढायची आहे आणि तेवढंच कंपासमध्ये माप घेऊन आपल्याला दोन्ही बाजूंचे कंपासच्या साइन कंस काढून आपल्याला तो ज्या ठिकाणी बिंदू मिळेल तो बिंदू आपल्याला जोडावा लागेल. प्रश्न क्रमांक 4, तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. आता या ठिकाणी तुम्हीच प्रश्न निर्माण करायचा आहे. त्रिकोण मनाचे नाव टाका. त्रिकोण एक ABC असा घ्या की ज्याच्यामध्ये ABचं माप. आता समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू त्रिकोण, म्हणजे त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण काढा की ज्याची बाजू उदाहरणामध्ये 4 सेमी असेल, तर सगळ्यात बाजू 4 सेमी असणार एक समभुज त्रिकोण काढायचा आहे. समद्विभुज त्रिकोण काढा, यामध्ये एक बाजू वेगळी व दोन बाजूंचं माप समान असणारा एक प्रश्न तयार करायचा मनाचा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण कच्च्या आकृती आणि पक्की आकृती काढायची आहे. आणि याच चौथ्या प्रश्नामध्ये एक विषमभुज त्रिकोण काढा म्हणलेला आहे. प्रश्न क्रमांक 1A मध्ये जशी प्रश्न मान्य केलेले तसेच तुम्ही करा. तुमच्या मनाची मापं घ्या. तिन्ही बाजूंची मापं वेगवेगळी घेतली की विषमभुज त्रिकोण तयार होतो. दोन बाजू जर समान असतील तर समद्विभुज त्रिकोण आणि तिन्ही बाजू समान असतील तर समभुज त्रिकोण. अशा पद्धतीनं आपल्याला सराव संच 2 हा सोडवता येईल. धन्यवाद.